तुम्ही हिंदूंच्या मतांवर निवडून आलाय, त्यामुळे जरा नीट राजकारण करा, असा इशारा हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटेंनी अजित पवारांच्या पक्षाला दिलाय। बीडमध्ये एकीकडे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची आंदोलन होत आहेत आणि दुसरीकडे हिंदू आक्रोश मोर्चाचंही आयोजन करण्यात आलंय। पाहूया। सत्तेमधल्याच काही आमदारांच्या पुढाकारामध्ये होणाऱ्या बीडमधल्या हिंदू आक्रोश मोर्चावरून विविध चर्चा सुरू आहे। दादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांच्या पक्षावर सवाल उभे राहिले, त्यामुळे जगतापांनी बीडच्या मोर्चामधून माघार घेतली आहे। त्यावरून हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी अजित पवार यांच्या पक्षावर टीका केली आहे। अजित पवारांना माझं असं सांगणं आहे, तुमच्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, तुम्ही जरा नीट राजकारणाचं काम करत जावं म्हणून। तुमचा पक्ष हिंदूंच्या मतांवरच निवडून येतो आणि तुम्ही हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या असताना सुद्धा तुम्ही हिंदू हिताची भूमिका मांडणाऱ्या संग्राम जगतापवर कारवाईचे आदेश द्यायचा प्रयत्न करता, हे चांगलं नाहीये, हे अत्यंत चुकीचं आहे आणि हिंदू समाजाचा एक प्रकारे दुखवण्याचा प्रयत्न आहे। तर तुम्ही तुमच्या राजकारणाची जी दिशा आहे त्या चुकीच्या दिशेने तुमचं राजकारण नेऊ नका। तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सरकारमध्ये सहयोगी सदस्य आहात, तर तुम्हाला काहीतरी चार गोष्टी चांगल्या लक्ष देण्याची अपेक्षा आहे। दुसरीकडे भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे मोर्चामध्ये कशासाठी, असा सवाल आंबेडकरी अनुयायांनी केलाय। सर, भीमा कोरेगाव प्रकरण जे झालेलं आहे त्याचा मुख्य सूत्रधार आहे मिलिंद एकबोटे। तो बीड शहरामध्ये उद्या त्याचा प्रोग्राम आहे आणि आपणच एक शासन म्हणजे आदेश काढलेला आहे की ज्या व्यक्तीवर गुन्हेगारी आहे त्याचं बॅनरवर वगैरे फोटो लावण्यात येऊ नये। आता त्याचे इथं फोटो पण लावलेले, तो इथं यायला लागले सर, उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। एसपी सरांना सांगतो। यस सर। मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या मोर्चामध्ये भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटे येणार असल्याचे समजत आहे। माझा प्रश्न आहे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांना की मध्यंतरी बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती, ते सुद्धा हिंदू होते, त्यासाठी सुद्धा मोर्चे निघाले। त्यावेळेस आपण हिंदू म्हणून या मोर्चामध्ये का सहभागी झाला नाही? त्यावेळेस वाटले नाही का तुम्हाला की संतोष देशमुख सुद्धा हिंदू आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की हा जो भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी आहे मिलिंद एकबोटे बीड जिल्ह्यात येण्यास बंदी घालावी। त्या संघटनांचा जो विरोध आहे तो विरोध त्यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे झालेला विरोध आहे। पुण्यामध्ये मी नगरसेवक असताना डॉक्टर आंबेडकर हॉस्टेल बांधलेले महानगरपालिकेच्या खर्चानी, हे त्यांना माहिती आहे, परंतु त्यांना कोणीतरी फूस लावणारे लोक आहेत आणि त्यांना फूस लावल्यामुळं त्या अशा प्रकारचं वातावरण निर्मिती त्यांनी केलेले। पण मी डॉक्टर आंबेडकरांचा भक्त आहे। दरम्यान आमदार पदावर असणारे काही नेतेच धर्मावरून चिथावणीखोर विधानं करत असल्यामुळे सरकार यावर आळा घालणार की नाही, असा सवाल विरोधक करतायत। एकीकडे अतिवृष्टीच्या झळा सोसून हैराण शेतकरी बीड जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची मागणी करतायत। शेतकरी कर्जमाफीसाठी केजमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, बसेसची तोडफोड केली, एका आंदोलकानं आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला, एका शेतकऱ्यानं विष प्राशन केलं आणि महिला शेतकऱ्यांनी केज तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडला। तर दुसरीकडे हिंदू धोक्यात असल्याचा दावा करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांच्या नेतृत्वामध्ये बीडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा होतोय। स्वप्नील वरपे कोरडेवाडीचा ग्रामस्थ बोरगा बोलता बोलता त्यानं पॉइझन घेण्याचा प्रयत्न केला। दोघंही सध्या स्वप्नीलला हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे। मग इथल्या व्यवस्थेला नेमकी किती शेतकऱ्याची बळी दिल्यानंतर ते शेतकऱ्याला नाही देणार आहे, हा प्रश्न पडतोय। माझी तर विनंती आहे देवा भाऊला, आणि इथला शांत हिंदू असाच शांत राहावा असं वाटत असेल तर या हिंदुस्थानातल्या एमआयएम पक्षावर बंदी घाला। मला फक्त एवढंच बोलायचं आहे की इतकं कसं निष्ठुरपणा असू शकते? कोणीतरी या ठिकाणी अख्खं गाव उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बसतंय। या ठिकाणचा ज्या लोकांनी मतदान देऊन त्या ठिकाणी आमदार केलं, ते आमदारांना साधं त्या उपोषणाच्या स्थळी याव सुद्धा नाही। महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारचा नेता
एकदम खमक्या आहेत. देवाभाऊ हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खंबीर आहेत. बीडमध्ये तुरुंग अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचा आरोप झालाय. जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्यानं हे आरोप केल्यानंतर यासह इतर मुद्द्यांवर हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.